अमृत हे कोण पितात? स्वर्ग लोकामध्ये जे देव लोक आहेत का नाही, यांनी जर एकदा जर अमृत पिलं तर ते अमृत पिल्याच्या नंतर आपल्यासारखी चपाती भात वगैरे त्यांना खाण्याची गरज पडत नाही, नुसते अमृतावरच असणारे राहतात. आणि सगळ्यात शेवटचं अमृत आहे, त्याचं नाव आहे देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित जे हलहल उठिले. ज्यावेळेस 14 रत्न निघाले आणि त्याच्यामधून जो धन्वंतरी निघाला आणि त्याच्या हातामध्ये जो अमृताचा कलश होता त्याला म्हणायचं परमामृत. विडाला विडाला त्या कद्रूनं गरुडाला सांगितलं अमृतच आणून द्यायचं असेल तर 4 अमृत आणून देऊ नको, अमृत जर तुला आणून द्यायचं असेल तर परम अमृत आणून दे. त्या गरुडानं प्रश्न विचारला, आई हे अमृत नेमकं कुणाकडे आहे? त्यावेळेस त्या कद्रूनं सांगितलं, हे अमृत दैत्य लोकाला फसवून मोहिनीचं रूप धारण करून भगवान विष्णू हे अमृत आपल्याजवळ ठेवलेलं आहे. आणि जर तुला अमृतच आणून द्यायचं असेल आणि आईची सोडवणूकच करायची असेल तर ते परम अमृत असणार आणून दे. आता त्याच्या पुढला दृष्टांत आहे का? ते अमृत आणण्याकरता म्हणजे एवढं साधारण नाही बरं का. चाकूरला गेला तर दुकानामध्ये जाऊन तुम्ही सांगितलं की द्या अमृत, अजिबात नाही. हे अमृत आणण्याकरता विष्णू भगवंत आलं, त्याला 7 कवच वापरलेले आहेत. कुणालाही जाऊन ते अमृत आणता येत नाही बरं का. पहिलं रक्षण सांगितलेलं आहे सर्पाचं. नंबर 2 दुसरं रक्षण यक्षोगणाचं. तिसरं असणारं जे रक्षण आहे त्या ठिकाणी असणारं शिवदूत, यमदूत, विष्णुदूत, अशा स्वरूपामध्ये 1 आणि 2 नाहीत 7 आवरण आहेत. ज्या वेळेला गरुड आईची सोडवणूक करण्याकरता निघाला ना, त्याच वेळेला एकच मंत्र असणारा आई वडिलांनी दिला, अच्युत 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 अच्युत, फक्त एवढा असणारा मंत्र दिला. आईची सोडवणूक करण्याकरता गरुड गेला, सूक्ष्म रूप धारण केलं आणि असणारा त्या अमृतावर झेप मारली. अमृताचा कलश आपल्या चोंसीमध्ये घेतला आणि धावण्याकरता सुरुवात केली. अनेक असणारे यमाचे दूत असतील, रक्षोगण असतील, सगळे 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 असणारे धावले. घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये भगवान विष्णू हरले, ब्रह्मदेव हरले, भगवान शंकर हरले. शेवटी भगवान विष्णूने सांगितलं, बाबा आईची सोडवणूक करण्याकरता अमृत घेऊन जात आहेस, माझी एक विनंती आहे, तुला जर काही वरदान मागून घ्यायचं असेल तर वरदान माझ्याकडून मागून घे. गरुडानं सांगितलं, देवा माझ्यापेक्षा जर तुम्ही श्रेष्ठ असता तर युद्धामध्ये हरला नसतात, युद्धामध्ये मी तुम्हाला हरवलेलं आहे. वरदान जर मागायचं असेल तर तुम्हीच माझ्याकडे वरदान मागा. त्यावेळेस त्या भगवान विष्णू डोकं चलवलं, चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटा सकळ मणी धन्य तोची विठोबा. भगवान विष्णू सांगितलं, एक काम करा, जर तुम्हालाच मला वरदान द्यायचं असेल तर इथून पुढल्या कालावधीमध्ये तुम्ही काय करा, माझं वाहन गरुड म्हणून असणार व्हा. त्या दिवसापैकी गरुड हनुमंत पुढे पाहती वाट, म्हणजे भगवान विष्णूचं वाहन गरुड. त्या गरुडानं अमृताचा कलश आणून कद्रूच्या जवळ दिला आणि विनतेची सोडवणूक जर कोण केली असेल तर पक्षी असून सुद्धा आपल्या आईची सोडवणूक केली. तसं 3 असणारे सुपुत्र आहेत. आईच्या बाबतीमध्ये उद्धार होण्याकरता 3 सुपुत्रानं नामदानाची आणि अन्नदानाची सेवा. विडाला विडाला आता आणखी थोडस पुढे बोलतो. आता आज या मातोश्रीच्या बाबतीमध्ये कार्यक्रम होत आहे. एक प्रश्न विचारतो, खरं बोला, खोटं बोलू नका बरं का. मी आहे, भजनी मंडळ आहेत, वाजवणार आहेत, ऐकणार आहेत, खरं सांगा हात वर करून. आपण मेल्याच्या नंतर आपलं गंगा पूजन, वर्ष श्राद्ध आणि पुण्यस्मरण कार्यक्रम होईल असं कुणीही सांगा. मी काय बोलतो लक्षात येते का तुमच्या? मला सुद्धा असं वाटत होतं की मी मेल्याच्या नंतर माझा मुलगा माझा कार्यक्रम करील, पण आताच गुरगुर करायला बरं का. गोष्ट लक्षात येते का मी काय म्हणतो? कुणाला सुद्धा विश्वास अजिबात नाही की आपण मरण पावल्याच्या नंतर आपला कार्यक्रम होईल. कुणाला सुद्धा विश्वास नाही. याला एक पुरावा देतून पुढे चलतो बरं का. ज्याला विश्वास नाही की आपला कार्यक्रम होणारच नाही, त्या जिवंत माणसाला सुद्धा स्वतःचं गंगा पूजन, वर्ष श्राद्ध आणि पुण्यस्मरण स्वतःच सुद्धा करता येतं. तेवढा दृष्टांत सांगतो पुढे चलतो. विडाला विडाला हा
कार्यक्रम करत असताना 3 असणारे वृक्ष सांगितले, लक्ष देऊन ऐका. नंबर 1, जिथं कार्यक्रम करायचा आहे नंबर 1 ला तुळशी वृंदावन जवळ असावं. नंबर 2, का आपण वैष्णव आहेत. नंबर 2, जर आपण भगवान शंकराचे जर असणारे या ठिकाणी उपासक असाल तर नंबर 2 ला बेलाचा वृक्ष तिथं असावा. आणि नंबर 3 ला सगळ्यात जर महान वृक्ष सांगितला असेल तर अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, अश्वत्थ म्हणजे पिंपळाचा असणारा वृक्ष त्या ठिकाणी असावा. हा कार्यक्रम करत असताना एक म्हणजे मरणमुक्ती वाराणसी, पितृऋण गया नासी, उद्धार नाही पंढरीसी, पायापासी विठोबाच्या. एक त्याला काशी सारखं असणारं तीर्थक्षेत्र असावं. हा कार्यक्रम करत असताना सुंदर स्वरूपामध्ये असताना तो कार्यक्रम करावा. 1 वर्षभरापर्यंत ब्राह्मणाला जेवढं दान देता येतं तेवढं असणारं दान द्यायचं. गाय आपल्या प्रीत्यर्थ दान करायची, सोनं दान करायचं, काय काय तुम्हाला दान करायचं आहे ते करायचं. पण याच्या पुढलं एक वाक्य ऐका बरं का. जन स्वतःचा कार्यक्रम केलेला आहे तो माणूस पुन्हा जिवंत नाही. मी काय बोलतो लक्षात येईल तुमच्या. जन स्वतःचा गंगा पूजन केला तो माणूस पुन्हा जिवंत नाही. पुन्हा शेतामध्ये हरभरा काढायला जायचं नाही, कारण तो जिवंत नाही बरं का. पुन्हा अजिबात नाही. त्यानं कमावण्याचा विषय मात्र डोक्यातून पहिला असणारा काढून टाकायचा. का जो स्वतःचा असणारा सगळा श्राद्धाचा भाग करतो तो पुन्हा जिवंत नाही. सगळी आशा पाश सोडून द्यायचे आणि स्वतःचा उद्धार करण्याकरता शेवटच्या क्षणापर्यंत फक्त अच्युत नाम रामकृष्ण हरिनामाचा असणारा जप करायचा. त्याचे काही नियम सांगितलेले आहेत. त्यांना क्वाटवर झोपायचं नाही, बाजीवर झोपायचं नाही. जमिनीवर झोपत असताना अंथरून गवताचं असणारा अंथरून टाकायचं. एवढंच नाही, पंक्तीला कोणाच्या जेवण्याकरता जायचं नाही. स्वतःचं अन्न असणारं आपल्या आपल्या घरी असणारं तयार करायचं, घरीच असणारं. मरेपर्यंतच्या कालावधीमध्ये कुणाची निंदा मात्र करायची नाही. आणि नाम जपाचा असणारा जो काही भाग आहे शेवटच्या क्षणापर्यंत चालू ठेवायचा. स्वतः जिवंत असताना सुद्धा स्वतःचा उद्धार करण्याकरता स्वतःला सुद्धा कार्यक्रम करता येतो. विठाला म्हणून या ठिकाणी या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं असणारी जी काही सेवा आहे कीर्तन रूपी, या ठिकाणी आईचा असणारा कार्यक्रम आहे. आणि आईच्याच बाबतीमध्ये या ठिकाणी अभंग घेत असताना सुद्धा महाराजांनी तशाच क्वालिटीचा अभंग घ्यावा लागतो बरं का. नाहीतर एक अभंग आहे एक, चरित्र चाललं एक, असं नाही. या ठिकाणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असणारा हा अभंग आहे. महाराजांच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर महाराजांचा महिमा फार असणारा तो श्रेष्ठ आहे. प्रपंच रचना सर्व ही भोगून त्या गेली, अनुतापाची देही. एवढा त्यांचा असणारा महिमा आहे ना. शेवटच्या क्षणाला प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेवोनी निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवलग सोयीरा. त्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे 1 आणि 2 अभंग नाहीत, तर ते अभंग असणारे 4000 असणारे 92 अभंग आहेत. आणि ते सगळे अभंग रत्नाच्या स्वरूपामधले असणारे अभंग आहेत. म्हणून त्या 4092 अभंगापैकी आजचा असणारा जो सेवेकरिता अभंग घेतलेला आहे, आईच्या बाबतीमध्ये वर्णन करणारा असणारा अभंग. आईनं जर लेकराचा असणारा जर त्याग केला तर ते लेकरू जिवंत राहत नाही. जरी शक्ती जरी असली तरी त्याचं उत्तर देतात अभंगाच्या पहिल्या.
विनोदानं बोलतो बरं का, लक्ष करा. शक्यतो दुसऱ्याच्या चाली म्हणायच्याच नाहीत. मी किती जरी चाली ऐकले का नाही, आपलं जे आहे का नाही बंदिस्त, ते आपलं आपलं म्हणजे आपलंच बरं का. कधी कधी काय होतं माहितीये का, असं कानावर चाल सुंदर पडले असेल, आपण काय करतो असे फळामध्ये म्हणाय बघतो, पण ते काय होते कमी जास्त होऊन बसते. आता हे ज्यांना कळलं त्यांनाच कळलं बरं का, सगळ्यांना कळलं बरं का. आता ऐका, कुठलाही अभंग असेल किंवा काय असेल, भजनाला आपण बसलो का नाही, आपली आपली सेपरेट चाल असावी. कसं करता माहिती का, पूर्ण विश्वासानं आपल्याला म्हणता येईल, त्या हालचाल चालू होत नाही. आता पहा, प्रथम चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात. माये मोकलिले कोठे जावे बाळे. आता एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर सगळ्यांनी बरोबर द्या बरं का. आता असा कोणता पक्षी आहे, लक्ष देऊन ऐका बरं का, असा कोणता पक्षी आहे की माणसाचा त्याला जर स्पर्श झाला, लक्ष करा, असा कोणता पक्षी आहे माणसाचा त्याला जर स्पर्श झाला तर त्याची आई त्याला जवळ घेत नाही. आता बोलत राहतो मी, आता काय अडचण नाही. असा कोणता पक्षी आहे की माणसाचा त्याला स्पर्श झाल्याच्या नंतर पक्षीने ती त्याला लेकराला आपल्या जवळ घेत नाही. आता तुम्हाला काय काय म्हणलं, तुमच्या बुद्धीने बोला बरं का. आता आणि खरं सांगतो बरं का, आपण एवढे सगळेजण जमलोत, आता लहानपणापासून आपण एक असं ऐकलेलं आहे की एखादे चिमणी असेल किंवा एखादं बारकं असणारं त्या पक्ष्याचं असणारं पिल्लू असेल, तर आपण त्याला जर स्पर्श केला तर त्याची आई मात्र जवळ घेत नाही. असं खरं आहे का खोटं आहे? लक्ष करा बरं का. अशी कुठलीही आई आहे, विचार करा, आपला जर स्पर्श झाला तर ती आई लेकराला जवळ घेत नाही, असं कधी सुद्धा नाही बरं का. कारण आई लेकराचा कधी सुद्धा त्याग करू शकत नाही. फक्त एवढंच आहे, ही म्हण का पडलेली आहे माहिती का, आपल्याला कळत नसतं म्हणून आपण काय करतो, त्या घरट्यातले पिल्ले उचलतो, बाजूला कुठेतरी नेऊन ठेवतो. मग आपले आई वडील काय म्हणतात, बाळा त्या पिल्ल्याला हात लावून बरं का, तू जर त्याला हात लावशील तर ती आई त्याची मात्र जवळ घेत नाही. आता याच्या पुढे आणखी एक बोलतो, असं कीर्तनामध्ये वगैरे आपण भरपूर ठिकाणी असं ऐकलेलं आहे. पण आपला जर स्पर्श झाला तर ती आई उदाहरणाच्या बाबतीमध्ये जवळ घेत नाही. काही लोक म्हणतात आमच्यासारखे शहाणे आम्हीच. अरे, तुमचा स्पर्श झाल्याच्या नंतर ते पक्षीनी सुद्धा त्या पिल्याला जवळ घेत नाही, अशी एक म्हण आहे. पण आपण सुद्धा स्वतःला शहाणं समजायचं नाही. आपण स्वतःला एवढे जरी शहाणं समजित असलो तर आपल्या एवढं अपवित्र दुसरं